आज मस्त असं झणझणीत गावरान चवीचं टोमॅटो आणि मेथीचं पिठलं आपण बनवणार आहोत. चवीला अगदी अप्रतिम लागतं आणि बनवायला पण सुद्धा अगदी सोपं आहे. आणि आता मस्त अशी थंडी पडली आणि अशा थंडीमध्ये जर संध्याकाळच्या जेवणात असं गरमागरम भात आणि पिठलं बनवलं तर याची चव मस्त लागते. चवीला अगदी अप्रतिम लागतं. भातासोबत, भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतं. चला मग फटाफट आपण मेथी पिठलं बनवूया. त्याकरता मी कढईत तेल गरम केलं आहे. तेल थोडं जास्त घ्यायचं याला. लसूण घालायचं थोडंसं 3-4 पाकळ्या कापून आणि लसूण हलकासा कलर येतपर्यंत आपण ते फ्राय करून घ्यायचं तेलात. नंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याची तळतळ थांबली की नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग घालायचं. नंतर आपण त्यात घालायचा एक मोठा कांदा. कांदा थोडा जास्त घ्यायचा आणि आता हा कांदा 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचा. खूप परतायचं नाही, अगदी त्याला खूप कलर येतपर्यंत परतायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता लसणाचा कलर बघा, इथपर्यंत आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या 3-4. तिखट तुम्हाला किती लागतं त्या अंदाजे तुम्ही मिरच्या घ्या. लाल मिर्च पावडरचं सुद्धा तुम्ही करू शकता, पण पिठलं हे हिरव्या मिरचीचं खूप छान लागतं. त्यानंतर 1 मिनिटभर परतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची. कांदा खूप परतायचा नाही, अगदी हलकासा थोडासा गुलाबी रंगावर येतपर्यंत आपण परतून घ्यायचं. थोडीशी हळद घालायची, मिक्स करायचं आणि हळद घातल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे. आणि आता आपण यात घालायचे टमाटर. तर टमाटर मेथी पिठलं आहे तर टमाटर हे जास्तच लागणार. तर इथे मी 3 मोठे टमाटर घेतले. टमाटर छान पिकलेले पिकलेले घ्यायचे, लाल घ्यायचे. पिकलेले लाल टमाटर चवीला खूप छान असतात, त्यात भरपूर रस असतो. आणि आता हे टमाटर आपण घालायचे फोडणीत. टोमॅटो पिठलं त्यामुळे टोमॅटो हे जास्त लागणारच. आता हे टोमॅटो आपल्याला थोडेसे नरम करून घ्यायचे आहेत. एक 2-3 मिनिटे. त्याकरता आपण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टमाटर आपले लवकर शिजले जाते, लवकर नरम होतील. पिकलेले टमाटर घेतले की त्यात भरपूर रस असतो आणि चवीला आपण ते थोडे आंबट असतात. तर इथे टमाटर आपले हलकेसे नरम झालेले आहेत. आणि आता आपण यात घालायची मेथी. तर साधारण एक मोठ्या वाटीभर मी मेथी घेतली आहे. मेथीचे फक्त पानं घेतले, ताजी आहे, कोवळी आहे. मेथीचे फक्त पानं घेतले असले तरी आपल्याला ही मेथी कापून घ्यायची आहे. तर ही मेथी आता आपण कापून घ्यायची आणि फोडणीत घालायची. तर इथे मी कापलेली मेथी फोडणीत घातलेली आहे आणि आता हे परत 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचं. मेथी खूप शिजवायची नाही, त्याचा जो हिरवेपणा आहे, त्याचा जो रंग आहे, तो तसाच राहायला हवा. त्याकरता 1 मिनिटभर परतलं तरीही चालेल, खूप याला शिजवायची गरज नाही. कधीही पिठला करताना कांदा थोडासा कच्चाच ठेवायचा, अगदी त्याला खूप कलर येतपर्यंत आपण परतायचं नाही. तर इथे मेथीसुद्धा आपण मिनिटभर मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि टमाटरसुद्धा नरम झालेले आहेत. 1 मिनिटभरात हे सगळं होतं आणि आता आपण यात घालायचं पाणी. तर पाणी किती घालायचं, तुम्हाला किती पिठलं करायचं आहे त्या अंदाजे तुम्ही इथे पाणी घाला. आणि हे साधंच पाणी आहे, गरम पाणी नाही आहे. आपलं जे घरात नॉर्मल पाणी असतं तेच पाणी मी घातलेलं आहे आणि साधारण 2 ग्लास पाणी घातलं आहे. पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला छान मस्त अशी उकळी काढायची. कारण पाणीसुद्धा हे शिजायला हवं. मीठ घालायचं, सुरुवातीला आपण मीठ घातलं आहे हे पण लक्षात ठेवायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची, पाण्याला मस्त अशी उकळी आणायची अर्धा 1 मिनिटभर. तर इथे मस्त अशी उकळी आलेली आहे पाण्याला. आपण आता यात घालायचं बेसन. तर त्याकरता मी घेतलं आहे 4 ते 5 चमचे बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून हे आपण मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करायचं आणि याचा मस्त असा एक पातळसा आपण गोळ बनवून घेऊया. आणि आता हे बेसन आपण घालायचं आपल्या कटमध्ये. तर पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे, गॅस कमी करायचा आणि आपण हे भिजवलेलं जे बेसन पीठ आहे ते आपण यात ओतायचं, गॅस कमी ठेवायची आणि हे पिठलं आपण 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर छान मस्त शिजवायचं. गॅस कमीच ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. तर आता तुम्हाला पातळ हवं, घट्ट हवं त्या अंदाजे तुम्ही हे पिठलं बनवा. जर भातासोबत खायचं आहे तर पातळ ठेवा आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायचं आहे तर तुम्ही त्याला ते घट्ट करू शकता. तर मी आता हे भातासोबत खाण्याकरता केलं आहे त्यामुळे मी हे थोडंसं पातळच ठेवलं आणि मला पिठलं हे पातळ छान वाटतं खायला, भातासोबत मस्त लागतं.
तर 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर आपण मस्त हे पिठलं आपलं शिजवून घ्यायचं. एकदा असं टोमॅटो आणि मेथीचं पिठलं तुम्ही करून बघा. खरंच चवीला खूप छान लागतं. आपण नेहमी जे नॉर्मल पिठलं बनवतो त्यापेक्षा याची चव अगदी वेगळी आहे. एकदा नक्की तुम्ही करून बघा. कधी-कधी घरात पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. अशा वेळेला मस्त असे टोमॅटो मेथी पिठलं बनवा भातासोबत खायला आणि संध्याकाळच्या जेवणात तर नक्की बनवा. तर इथे मस्त आपलं तिखट झणझणीत टोमॅटो मेथी पिठलं तयार आहे आणि हे हातानेच खायचं. हे काही चमच्याने घेऊन खायचं नाही. सोबत कांदा खायचं. मस्त लागतं. अगदी अप्रतिम लागतं. तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.